सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट ढोरेवाडी राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या संत सेवा ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर। बसलेल्या सर्व मंडळीला विनंती, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा। मी दररोजच सांगतोय बाबा, दररोज सांगणं हा नेमच आहे। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल ना गड्या हो, त्या दिवशी तुमच्या जीवनातलं खरं प्रेम आटल। मी दररोज सांगतोय, किती गाणे म्हणायचे महाराज, कंटाळून गेलाय जीव। हा हंबरून वासराले चाटती जवा काय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय। आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पारा। पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय। हंबरून ओ हंबरून वासराले चाटती जवा काय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय। ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी खरोखर तुम्ही लोकपोर किंवा साल म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा। आई माझी सांगायची गरजच नाही महाराज, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन बसलाय ते गाणं। सर्वांनी म्हणा, काही काळजी करू नका, एकदम रिलॅक्स, हॅपी हॅपी। मायेचा सागर जीवनागार, मायेचा सागर जीवनागार। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार हो। मायेचा सागर जीवनागार, मायेचा सागर जीवनागार। आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार हो। मायेचा सागर जीवनागार हो, मायेचा सागर जीवनागार। तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या कामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी कडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार हो। मायेचा सागर जीवनागार, मायेचा सागर जीवनागार।
जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागेन आई प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. तुम्ही म्हणसाल पोरं माय बापाची सेवा करत नाही का? करतात ना, सगळेच करतात, पण लग्नाच्या अगोदर एकदा का ती मंगलाष्टक झाली आली लग्न, ही मंगलाष्टक झाली की पोरं पागलवानीच करतात महाराज. त्यांना बायको सोडून दुसरं कोणीच दिसत नाही. वारे जमाने तेरी हद हो गई बीबी हम दर्द मसर दर्द हो गई. वारे जमाने बड़ी मेहनत से जिसने पाला तुझे आज वो तेरी मोहताज हो गई. कल की छोकरी सर का ताज हो गई. बीबी के सामने रद्द हो गई हो. वारे जमान तेरी हद हो गई बीबी हम दर्द मसर दर्द हो गई. बीबी के सामने मा रद्द हो गई. ही वेळ जर माय मावल्यानं तुमच्यावर येऊ नये अशी वाटत असेल ना, तर पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा. काय कमवा? पोरांसाठी संस्कार कमवा. कारण जगातला सगळ्यात मोठा दागिना संस्कार आहे महाराज. म्हणून प्रत्येकाने धर्माची सेवा करा, मायबापाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. उद्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव आहे. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला ज्याला जसं जमल त्यानं चांगला साजरा करा. बसणारी मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा हा चौकात नका साजरा करू. बसणाऱ्या मंडळीला माझा एक प्रश्न आहे, घरातले गणपती जर चौकात आले तर चौकातले छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरात का येऊ नये? प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराज जसं आपण पांडुरंगाची पूजा करतो तसं उद्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करा. याचं कारण आज जे मंदिर तुम्ही पाहताय समोर, त्या मंदिराला कळस सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच लागलाय. आज ज्या मायमावल्या माझ्या कीर्तनाला बसलेल्या त्यांच्या कपाळाला जे कुंकू दिसतं ते कुंकू सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. आज आपण जे कीर्तन ऐकतोय ते कीर्तन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचीच कृपा आहे. म्हणून सर्वांनी उद्या शांततेने एकदम आनंदात सरकारने दिलेल्या सूचनेचं पालन करून काय करा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. द्यावे तेवढे सर्व ढोरेवाडीकर ग्रामस्थ मंडळींना खूप सुंदर नियोजन केलं. सुंदर 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 सुंदर, किती वेळ जरी सुंदर म्हणलं तरी ते सुंदरच आहे महाराज. बरोबर आहे का नाही? मला आनंद याचा वाटतो. किती सर्व तुम्ही सगळं तुमची ताकद ह्या मंडपासाठी खर्च केली महाराज. किती सुंदर मंडप आहे. हा हा हा. अरे एखादा शावकार आपल्या बायकोच्या पूर्वी सुद्धा एवढा सुद्धा खर्च करत नाही, लग्नाला सुद्धा एवढा खर्च करत नाही, तेवढा तुम्ही मंदिरासाठी केलाय महाराज, मंडपासाठी केला. की जो कीर्तनकार आला, कीर्तन संपलं की त्याने मला एवढंच सांगितलं, म्हणे महाराज अख्ख्या महाराष्ट्रातले नियोजन पाहिले पण ढोरेवाडी सारखं नियोजन नाही महाराज. वा. आणि मी तुम्हाला अजून सांगतो महाराज, तुमच्या गावातल्या मंडळींना माझी विनंती आहे, तुमचा सप्ताह एवढा सुंदर करण्याचा प्रयत्न करा, एवढा सुंदर करण्याचा प्रयत्न करा की अख्ख्या जिल्ह्यामध्ये ढोरेवाडीचं नाव ऐकलं की लोक टरकले पाहिजेत की त्यांच्यासारखा सप्ताह जिल्ह्यात कुठंच होत नाही. आमच्या आप्पांनी तुम्हाला मगाशीच सांगितलं, म्हणे महाराज पुढच्या वर्षी आपण याच्यापेक्षा मोठा सप्ताह करू. त्यांना म्हणलं आप्पा तुम्ही सांगायचं ना आपण ऐकायचं. बरोबर आहे का नाही? तुम्ही फक्त सांगायचं की आप्पा आपल्याला हे कीर्तनकार आणायचा, जर नाही प्रेमानं आला त्याला गाडीत घालून आणू आपण. तेवढी तयारी तर आमची पहिल्यापासूनच महाराज. जर नाही कोणी आलं तर त्याला टेम्पोत टाकून इथं आणायचं, चल कर 2 तास कीर्तन. तेवढी ताकद आहे. ताकद नाही महाराज. हे लोक आपल्यावर प्रेम करतात. खरं सांगू का, हे चंदू महाराज असतील, गणेश महाराज असतील, मधुकर महाराज असतील, आमचे संतोष महाराज असतील,
हे लोक तुमच्या तिथं सप्त्याला आलेच नाही महाराज. पहिली गोष्ट तर हे लोक तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्ही लोकांनी त्यांना प्रेम दिलं म्हणून हे फक्त 8 दिवस आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी आले. ही गोष्ट ध्यान देऊन ऐका. नाही तर कोरोनाच्या काळामध्ये ह्या लेकरांना कोण सोडणार आहे महाराज. हे लेकरं, हे छोटे छोटे लेकरं कोरोनाच्या काळात कोणी जाऊ देत नाही. पण गणेश महाराजाला म्हणलं काळजी करू नका, तुम्ही असं समजूच नका की तुम्ही ढोरेवाडीला चालले, असं समजा की तुम्ही तुमच्या माहेराला चालले. बरोबर आहे का नाही. आणि कोणत्याच गोष्टीचा विचार नाही केला, ना पैशाचा विचार, ना गाडीचा विचार, ना कशाचा विचार, कोणताही न विचार करता हे लोक सर्व इथं प्रेमानं हजर झाले. म्हणून या सर्व मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद आहे, ज्यांनी गेल्या 7 दिवसापासून आपल्या आवाजाने तुम्हाला सर्वांना मोहित केलं. असे असणारे आमच्या मराठवाड्याची गान कोकिळा, माझे परम मित्र आमचे गणेश महाराज जटाळे, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. त्यांच्यासाठी तर धन्यवाद आहेच, पण त्यांच्या संस्थेतले हे सर्व बाल गोपाल महाराज, ही खरं आपल्या सप्तेची शोभा आहे महाराज. बरोबर आहे का नाही. 2-2 तास हरिपाठ महाराज. जेवढे लोक कीर्तनाला येतात तेवढेच लोक हरिपाठ ऐकण्यासाठी येतात. नाही तर ढोरेवाडीमध्ये एवढे लोक हरिपाठाला विसरा तुम्ही, लोक कधीच येऊ नाही शकत. पण ह्या बाळ गोपाळामुळे तुम्ही सर्व त्यांचं कौतुक करण्यासाठी येतात. म्हणून त्या मुलांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो, जे 2-3 दिवस लेट का होईना पण आले थेट. बरोबर आहे का नाही. आमच्या भागाचं वैभव असणारे माझे परम मित्र, लहानपणापासून आम्ही सोबतच आहे, आमचे संतोष महाराज. खरोखर त्यांच्या कंठामध्ये सरस्वती आहे बरं. आणि जेवढं सुंदर गातात ना तेवढा सुंदर त्यांचा स्वभाव आहे. आणि जेवढा त्यांचा सुंदर स्वभाव आहे त्याच्यापेक्षा ते माझ्यावर जास्त प्रेम करतात. त्यांना म्हणलं दादा 7 दिवस आपण ते कुठेतरी कार्यक्रमाला होते. दादा म्हणे मी 2 दिवस लेट होतो. मला काळजी करू नको, तू 4 दिवस जरी लेट आला तरी तेवढाच कार्यक्रम राबवणार आहे मी, तू त्या टेन्शन घेऊ नको. ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आणि आमचे लहानपणाचे मित्र, माझे परम मित्र, सर्वात साधू आणि स्वभाव महाराज, एकदम गरीब आमचे मधुकर बाबा. त्यांचा बड्डे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला महाराज. बरोबर आहे का. त्यांच्या तोंडात मावत नव्हता, एवढे केक घालत होते महाराज. वा वा वा. आता केकचं दुकानच घरचं आहे त्याच्यामुळे बाकीचा काही ताण आहे का महाराज. दररोजच 2-2, 3-3 केक होते. म्हणून मधुकर महाराजाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला महाराष्ट्रामध्ये, ज्यांचा पखवाज ऐकण्यासाठी महाराष्ट्राचे कान तरसतात महाराज, असं आमचं एक लाडकं नेतृत्व आमचे चंदू महाराज, त्यांच्यासाठी एकदा प्रेमाने सर्वांनी टाळ्या वाजवा. वाजवणंही गोड, स्वभावही गोड, आणि दिसायलाही लेकरू गोडच आहे महाराज आमचं. बरोबर आहे का नाही. सगळा महाराष्ट्र माझ्यावर प्रेम करतो की तुम्ही लय सुंदर गायन करता, लय सुंदर कीर्तन करता. पण मी मनापासून त्यांच्यावर प्रेम करतो. याचं कारण त्यांचं माझी लहानपणापासून मैत्री. मी ज्यावेळेस कीर्तनकार नव्हतो तेव्हा सुद्धा आमची तेवढीच मैत्री होती. आणि आज कीर्तनकारही झालो तरी तेवढीच मैत्री. महाराष्ट्रामध्ये हजारो पखवाजे असतील महाराज, पण आपल्याला फक्त पखवाज आवडतो चंदू महाराजाचा. कारण की अख्खे लोक म्हणतात महाराज आमचं तुमच्यावर प्रेम आहे, पण चंदू महाराज माझं मनापासून तुमच्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. खरं सांगतो, माझे भाऊ येते, माझं हे जे गायक लोक आहे ना, हे महाराज माझं कुटुंब आहे. हे सर्व रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त प्रेम करतो महाराज या लोकांवर आम्ही. म्हणून दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो, ज्यांनी आपला कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दाखवलाय. असे असणारे आमचे मराठी हॉटस्पॉट, बरोबर आहे का नाही, त्या शरद दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. काय गोड फोटो काढले दादाना. हा 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 हा. लय सुंदर महाराज, एकच नंबर. कीर्तन करायला पाकिट द्यायचे कामच नाही, नियोजन पाहूनच खुश झाले ते. बरोबर आहे का नाही. फोटो पाहूनच प्रत्येक कीर्तनकार फोन करतो, फोटो पाठव. एवढं सुंदर नियोजन. दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि पुनश्च एकदा या कार्यक्रमासाठी ज्या सर्व ग्रामस्थ मंडळीने, कोणी अन्नदान केलं असेल, कोणी श्रमदान केलं असेल, कोणी आर्थिक मदत केली असेल, सर्वच ग्रामस्थ मंडळी, व्यक्तिगत कोणाचं नाव न घेता सर्वच ग्रामस्थ मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीला विनंती करतो, पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला आपला सप्ताह याच्यापेक्षा 10 पट मोठा करायचा आहे. किती पट मोठा करायचा आहे? 10 पट मोठा करायचा आहे. आणि तारीखही मला आजच आप्पांनी तारखे लिहून दिल्या, 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी किंवा 8 फेब्रुवारीपर्यंत, 10 फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रमाच्या तारखी सुद्धा याच्याही पेक्षा मोठे मोठे कीर्तनकार बोलवायची काळजी करू नका. फक्त तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करा. तुमच्या सहकार्याची या कार्यक्रमाला खूप गरज आहे. आणि ज्यांनी या कार्यक्रमात सगळी आपली ताकद ओतली अशी असणार ही सर्व माईक सिस्टीम, हे सर्व मंडप, त्या माईक सिस्टीमवाल्या दादासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा बरं. वा, खूप सुंदर. आपल्या माणसाचं कौतुक आपण लोकांनी केलंच पाहिजेत महाराज. एवढ्या माईक सिस्टीमसाठी जर बाहेर गेले तर 3-4 लाख रुपये सुपारी द्यावं लागेल महाराज. किती ताकद ओतली हो महाराज.
असं वाटतं की मन मंदिरातले कीर्तन चालू आहे महाराज, बरोबर आहे का? मन मंदिरातले कीर्तन काही करायची गरजच नाही महाराज, कारण आता टीव्ही काही तरुण लोक पाहत नाही, सगळे म्हातारे कोतारेच पाहतात. आपलं युट्यूबच मन मंदिरापेक्षा भारी आहे महाराज. आपल्याला ना कोणत्या झी चॅनलची गरज आहे, ना कोणत्या स्मार्ट मराठीची गरज आहे, ना कोणत्या चॅनलची गरज आहे. आपण स्वतःच एक चॅनल आहे, त्याने घ्यायची गरज नाही. आणि हे जे टीव्ही आता हे जे शूटिंग चालू आहे हे आपण स्वतःच चॅनल संत सेवा ट्रस्ट या नावानं ते चॅनल ओपन केलं. त्याच्यामध्ये सोपान महाराज, मी, अक्रूर महाराज साखरे, आम्ही सर्वच महाराज मंडळी मिळून ते चॅनल ओपन केलंय. आता उद्या पहिला मोबाईल काढला की ती घंटी दाबायची, काय म्हणतात त्याला, सबस्क्रायबर करायचं, काय म्हणतात त्याला, हा ते काय असतं आपल्याला इंग्लिश जमत नाही. घंटी दाबायची आणि मे महिन्यापर्यंत कमीत कमी आपले घंटी दाबणारे 5 लाख झाले पाहिजेत महाराज. किती? 5 लाख. तेव्हा आपलं चॅनल 1 नंबर होईल. म्हणून सर्व मंडळीला विनंती आहे, दुसऱ्याचं बघायचंच नाही आता, फक्त संत सेवा ट्रस्ट पुरुषोत्तम महाराज पाटील काढलं की सगळ्या महाराष्ट्राचा धिंगाणाच तुम्हाला तिथं पाहायला भेटल. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. पंचकृषीतून आलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि ज्यांनी सुंदर असं गेले 7 दिवस गोड असं पारायण केलं महाराज, बरोबर आहे का नाही, सगळ्यात मोठं काम आहे ते ज्ञानेश्वरी पारायण. ते माझे परम मित्र आमचे रामेश्वर महाराज कोले दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आज आमच्यासोबत आलेले आमच्या आश्रमाचे विद्यार्थी आमचे विलास महाराज, त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि पुन्हा एकदा आप्पा, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. सर्वच मंडळी तुम्ही आहे, तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होणं शक्य नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट ढोरेवाडी, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या संत सेवा ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर.